नमस्कार. आपण पाहत आहात राजगीर एक्सप्रेस लाईन. पाहूया काही घडामोडी, अर्थात थोडक्यात बातमीपत्र. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, तसेच तिन्ही कर्जमाफी योजनांतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करून तांत्रिक त्रुटीमुळे लाभापासून वंचित राहिलेल्यांनाही न्याय द्यावा, या मागण्यासाठी शेतकऱ्यांनी आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, सहाय्यक निबंधक, तहसीलदार व उपजिल्हाधिकाऱ्यांना देखील सोमवारी 3 ऑगस्ट रोजी निवेदन दिले. सरकारने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश ठुबे यांनी दिलाय. यावेळी शिंदे शिवसेनेचे माजी सभापती बाबासाहेब जगताप, भागीनाथ मगर, प्रतापराव धोरडे, राजेंद्र कराळे, रावसाहेब सावंत, रवींद्र धोरडे, कैलास कदम, रामकिसन ठेंग, काकासाहेब ठुबे, सुरेश ठुबे, बाजीराव ठुबे, संजय लेंभे, सुभाष धोरडे, दत्ता डोके, बाळासाहेब डोके, सागर ठोंबरे, निवृत्ती सुरवंशी, राजेंद्र लेभे, विजय ठोंबरे, राजेंद्र तुरकुणे यांच्यासह असंख्य शेतकरी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. रमाई आवास शहरी योजनेच्या पहिल्या हप्त्यात वाढ. आता लाभार्थ्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रमाई आवास शहरी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रमाई आवास शहरी योजनेतील घर बांधणीसाठी पहिल्या टप्प्यात दिला जाणारा 25,000चा हप्ता वाढवून 50,000 रुपये करण्यात आला. या संदर्भात त्यांनी तशी घोषणा देखील केली आहे. तसेच लाभार्थ्यांची अद्ययावत यादी दर महिन्याच्या 1 तारखेला प्रसिद्ध करण्याचे आणि योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश देखील दिलेत. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मोकरिये, जालिंदर शेंडगे, त्र्यंबक तुपे, हर्षदा शिरसाट, कीर्ती शिंदे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, माजी महापौर नंदकुमार घोडले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थींची मोठ्या संख्येने उपस्थित होती. नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यशाळा. केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत वैजापूर शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव थोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत पुंदे व पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भागवत पुंदे आणि पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी व्यसनामुळे होणारे कायदेशीर परिणाम व नशाविरोधी कायद्यांची माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव थोरे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून उज्ज्वल भविष्य घडवावे, तसेच सोशल मीडियाचा अतिरेक वापर टाळावा असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर देवीदास गवळी यांनी केले. राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत विश्वजित निमसेची सुवर्ण कामगिरी. हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वैजापूर येथील कुमार विश्वजित बाबासाहेब निमसे यांनी 2 सुवर्ण पदके पटकावत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विश्वजित हा संजीवनी स्कूलचा विद्यार्थी असून विनायकराव पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक बाबासाहेब निमसे यांचा तो मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, सहकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. ईश्वरी सोनवणीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकाची दमदार कामगिरी. छत्रपती संभाजीनगर तायक्वांडो पटू ईश्वरी सोनवणे हिने इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या 8व्या आशियाई तायक्वांडो इंडोनेशिया ओपन चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत महिलांच्या 57 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्य पदक पटकावले. 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान आयोजित या वर्ल्ड तायक्वांडो G2 दर्जाच्या स्पर्धेत 36 देशातील 500हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील गुणांचा उपयोग 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक पात्रतेसाठी होणार आहे. ईश्वरीने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारतासाठी पदक जिंकले. ती यापूर्वी आशियाई व जागतिक तायक्वांडो स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ईश्वरी ही बिग स्टार तायक्वांडो अकॅडमी मध्ये मुख्य प्रशिक्षक संतोष बसनेत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ती गरुड झेप अकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे यांची कन्या असून तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर आजचे हे बातमीपत्र इथे समाप्त. या व अशा अनेक अपडेट मिळवण्यासाठी राजगीर एक्सप्रेस लाईनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या काही सूचना असतील तर कळवा. पाहत रहा राजगीर एक्सप्रेस लाईन.
धन्यवाद.